काय मग मुलांना, झाली परीक्षा? मग आता पुढे काय? आपलं काय 30-40% मिळतील, कॉमर्स नाही तर आर्ट्स. पेपर छान गेलेत. 90-95 मिळतील, म्हणजे आईने ज्याप्रमाणे शिकवलंय त्याप्रमाणे. सायन्सचा विचार चाललाय. माझं आणि माझी मैत्रीण आहे ना रिया, आमच्या दोघींचं ठरलंय, म्हणजे आम्ही सेम कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे. बाकी पुढचं पुढे बघू आम्ही. माझी ताई इंजिनिअरिंग करते ना, मग मी पण तेच. अहो, माझ्या मावशीच्या मुलाने 12वी नंतर डिप्लोमा केला, जाम पैसे छापतो आता. माझी आई बोलली तेच कर तू, मी पण तेच करणार आहे. नाही, असं नसतं ठरवायचं 10वी-12वी नंतर काय करायचंय आणि करिअर आपलं कशात असलं पाहिजे. मग कसं ठरवायचं हेच या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, योगश्री विना या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप मनापासून स्वागत आहे. या चॅनलवरती आपण दर आठवड्याच्या मंगळवारी योग या विषयावरती आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटर्डे शेअरिंगच्या भागामधून योग तत्वज्ञानाचा उपयोग करून नेमके खऱ्या आयुष्यातले प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे हे पाहत असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच पडलेला, म्हणजे अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत, तो म्हणजे आणि सगळ्यांना विचारला जाणारा प्रश्न, तो प्रश्न म्हणजे 10वी-12वी नंतर काय करणार आहेस, किंवा आता करिअर काय निवडणार आहेस. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर योग या विषयातून, योग या तत्वज्ञानाचा अभ्यास करून मी माझ्या अनुभवातून त्याचा कसा उपयोग करून घेतला हे तुम्हाला आता फक्त 5 मुद्द्यांमध्ये सांगणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओला आपण सुरुवात करण्याआधी तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला व्हिडिओज माहितीपूर्ण वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि पर्सनल वरती ऑल वरती क्लिक करायचंय, जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मुद्दा क्रमांक 1 आहे निवांत व्हा, शांत व्हा, रिलॅक्स व्हा. आता तुम्ही म्हणाला आम्हाला इथे तर करिअर गायडन्स आणि ह्या करिअर 10वी-12वी नंतर काय करायचं प्रश्नचिन्हाचं उत्तर द्यायला आली आहे आणि ही सांगते निवांत व्हा. खरं सांगू का, आपण आहे ना 10वीची परीक्षा जेव्हा देतो ना, तेव्हा तुम्ही ऑब्झर्व करा, इव्हन आता पण शांतपणे बसून लक्ष द्या, तुमचं निरीक्षण करा की 9वी पासून जशी 9वीला जसं आपण एंटर करतो ना, तसं आपल्याला होतं काय मग पुढच्या वर्षी 10वी, आणि मग ते एवढं प्रेशराईज केलं जातं आपल्याला, आणि त्याच्यामुळे आपण तो स्ट्रेस इतका घेतलेला असतो की आपल्याला कळतच नाही की आपल्याला तो स्ट्रेस आहे. ते पाठीवरती आपण ओझं वाहतच असतो. म्हणून ते ओझं आधी उतरवून ठेवायचंय पाठीवरचं, रिलॅक्स व्हायचंय, झोप पूर्ण करायची. झोप आपली खूप महत्वाची असते. त्याच्यानंतर आपल्याला ज्या ज्या गोष्टी अभ्यासामुळे करता आल्या नाहीयेत त्या करायच्या आहेत. आपल्याला ड्रॉइंग आवडत असेल तर ते करा, नृत्य आवडत असेल तर ते करा, हिंडायला जा, मज्जा करा. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2 आहे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? स्वतःचा अध्ययन करायचं. आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय आवडत नाही, आपली क्षमता काय आहे. बरं, मग आता हे कळणार कसं काय? तर त्यासाठी सोपा उपाय, एक कागद घ्यायचा, पेन घ्यायचा आणि लिहून काढायचं. आणि लिहून काढायचं म्हणजे काय काढायचं, तर स्वॉट नावाची एक पद्धत आहे, ज्याच्यामध्ये एस म्हणजे तुमचं सामर्थ्य, स्ट्रेंथ काय आहे ते लिहून काढायचं. असं चौकोन, असं अधिकचं चिन्ह करायचं, 1 2 3 4. स्ट्रेंथ काय आहे एका भागामध्ये लिहून द्यायचं. इथे मी तुम्हाला चित्र पण देईल त्या चार्टचं. त्याच्यानंतर वीकनेस, तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटते, तुम्हाला स्टेज फिअरिंग आहे का, तुम्हाला लोकांसमोर बोलता येत नाही का, हे लिहून काढा. तुम्हाला काय चांगलं जमतं ते सुद्धा लिहून काढा. त्याच्यानंतर अपॉर्च्युनिटीज, बरं तुम्हाला जे काही करायचं त्याच्यामध्ये पुढे जाऊन काय संधी उपलब्ध आहेत का ते सुद्धा लिहून काढा. त्याच्यानंतर थ्रेट्स म्हणजे आव्हानं, कोणती आव्हानं तुम्हाला पुढे येणार आहेत. आणि सगळ्यात सोपं सांगू का, ChatGPT वरती जायचं आणि आपल्याला जे काही हवं असेल ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला CA व्हायचंय, किंवा मला ऍक्टर व्हायचंय, किंवा मला योग शिक्षक व्हायचंय, जे काही तुम्ही टाकाल आणि त्यांना सांगायचं मला माझं स्वॅट अनालिसिस करून द्या. ते तुम्हाला साधारण चार्ट देतात, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या बुद्धीचा उपयोग करून तुम्हाला काय, कारण तुम्हाला स्वतःला चांगलं माहिती असतं की तुम्हाला काय हवंय, किंवा तुम्हाला कशा गोष्टी तुमच्यामध्ये काय आहे. आपल्यालाच सगळं माहित असतं, म्हणजे आपल्याला काय हवंय काय नको हे सगळं माहिती असतं. आणि ह्यामुळे काय होतं, गोष्टी सोप्या होतात, आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला लागतात. सगळं कागदावर असल्यामुळे सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3 आहे, तो म्हणजे DMIT टेस्ट. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या बोटांचे ठसे, बोटांच्या ठस्यांचं, आणि DMIT टेस्टमध्ये काय होतं की बोटांचे ठसे घेतले जातात आणि त्यामध्ये फिंगर अनालिसिस करून, तुमच्या फिंगरप्रिंटचं अनालिसिस करून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला नेमकं कोणत्या विषयामध्ये रस आहे. तुमचं इनबॉर्न टॅलेंट, जन्मतः तुम्हाला कोणत्या गोष्टी
चांगल्या जमू शकतात हे सांगितलं जातं. आपल्या मेंदूच्या संरचनेचा अभ्यास करून आपल्या क्षमतांचा त्याच्यावरती काय इफेक्ट होतो, आपण नेमकं काय करू शकतो चांगलं, हे त्या अभ्यासामध्ये, त्या अनालिसिसमध्ये सांगितलं जातं. आता ही सगळी माहिती, ही टेस्ट वगैरे, ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळेल, कुठे करायची वगैरे सगळं मिळेल. त्याच्यानंतर मुद्दा क्रमांक 4 आहे सद्विवेक बुद्धी. म्हणजे जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलं की प्रत्येक जण आपापल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने करिअर कसं निवडायचं हे सांगत असतो. याचा अर्थ ते बुद्धी वापरत नव्हते का, तर वापरत होते. पण सद्विवेक बुद्धी म्हणजे त्या गोष्टीचं चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय, त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला आधीच्या मुद्द्यामध्ये सांगितलं की स्ट्रेंथ ओळखा, अपॉर्च्युनिटीज ओळखा, विकनेस काय आहेत ते ओळखा. तर सद्विवेक बुद्धीमध्ये मी कसा वापर केला तुम्हाला सांगते, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगते. मी एका योग स्टुडिओमध्ये ॲज अ योगा टीचर म्हणून काम करत होती. तेव्हा मला तिथले सर म्हणाले, हे बघ विना, जेवढं पॅशन महत्वाचं तेवढा फायनान्स पण महत्वाचा असतो. म्हणजे तुम्ही जे काही करताय त्याच्यामधून तुमचा पोटापाण्याचा प्रश्न पण भविष्यात सुटणार आहे की नाही हे पाहणं पण तितकंच महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही जे काही करत असाल त्याच्यामधून तुम्ही करिअर अपॉर्च्युनिटीज काय काय आहेत, म्हणजे पुढे काय काय तुम्हाला जमणार आहे, तुम्ही त्याच्यामधून फायनान्स कसा क्रिएट करू शकता हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि दुसरी बाजू बघायला गेली तर फक्त पैसा म्हणजे करिअर नसतं. करिअर म्हणजे आपला सर्वांगीण विकास असतो. आपण काय करणार आहोत भविष्यामध्ये, आपलं काय करिअर असणार आहे याच्यावरती डिपेंड असतं. आपले विचार कसे असणार आहे, आपलं आरोग्य कसं असणार आहे, आपले रिलेशनशिप, नाती कशी असणार आहेत, आपण कसं रिॲक्शन देतो एखाद्या गोष्टीला ते असणार आहे. त्याच्यामुळे करिअर विवेक बुद्धीनेच ठरवायचं. मुद्दा क्रमांक 5 आहे ध्येय. सगळ्यात शेवटचा मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा. हे बघा, नोकरी करा, व्यवसाय करा, गृहिणी व्हा, कॉन्टेंट क्रिएशन करा, फुटबॉल खेळा, पाणीपुरी विका, वडापाव विका, झाडू मारायचं काम करा, टीचिंग करा, सगळीकडे सेम कष्ट आहेत, सगळीकडे सेम मेहनत आहे. त्याच्यामुळे गिव्हअप करू नका. कोणाच्या तरी इन्फ्लुएन्सने आपल्या स्वतःची मतं बदलू नका. आपल्याला माहिती आहे ना आपल्याला हे जमणार आहे, आपण हे करणार आहे, ठाम राहा त्या निर्णयावरती आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या. कुठेही आपल्याला असं वाटतंय की मला नाही जमणार आहे किंवा मला काही गोष्टी अडथळा येतोय, तर तिथल्या त्या क्षेत्रामधल्या एक्सपर्ट्सना भेटा. जसं की मला योग क्षेत्रामध्ये जर प्रगती करायची आहे, मला योग क्षेत्रामध्ये माझं करिअर बनवायचं आहे, तर मी माझ्या शिक्षकांना, त्या क्षेत्रामध्ये जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचा नेहमी वेळोवरती सल्ला घेतला. आणि तुम्हाला खरं सांगू का, मी जर या क्षेत्रामध्ये किंवा मी धैर्य या गोष्टीचा उपयोग केला नसता तर कदाचित मी आज तुमच्यासमोर बसले नसते. मी तुम्हाला माझा एक एक्सपिरियन्स सांगते, एक इन्सिडेंट सांगते. एक साधारण 5-6 वर्षापूर्वी डिप्रेशन आलं होतं आणि काही जॉब्स नव्हते. लॉकडाऊनच्या आधीची गोष्ट आहे. तेव्हा माझी डिग्री होती योगशास्त्रामध्ये, तरी सुद्धा मी एका कंपनीमध्ये, माझं बीकॉम सुद्धा झालेलं आहे, त्याच्यामुळे मी एका कंपनीमध्ये बसले आणि इंटरव्ह्यूसाठी बसले होते. आणि मी असं ठरवलं होतं की मी अजिबात आता या क्षेत्रामध्ये येणार नाहीये, कारण इथे माझं काहीच होत नाहीये. आणि मी इंटरव्ह्यूसाठी बसले होते. आतून अजिबात इच्छा होत नव्हती, खूप डिप्रेस व्हायला चाललं होतं. पण एका कॉलने माझं आयुष्य बदललं. मला एक फोन आला आणि सांगितलं, आहेस तिथून उठ, घरी ये, योग क्षेत्रामध्येच काम करायचं आहे. आणि खरं सांगते तुम्हाला, त्याच्यानंतर मी जे पुढे आली त्यानंतर मी मागे वळून पाहिलंच नाही. त्याच्यामुळे धैर्य धरा, ठाम राहा, गोष्टी होतात. धैर्याने घेतलं की गोष्टी होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय करायचंय हे आपल्याला क्लिअर पाहिजे. तर हे होते आपले आजचे 5 मुद्दे. मला माहिती आहे इतकं सोपं नसतं ह्या सगळ्या गोष्टी, पण तुम्ही जर का व्यवस्थित अभ्यास केला या 5ही मुद्द्यांचा, लिहून काढल्या गोष्टी, तर तुम्हाला हे सगळं सोयीस्कर जाणार आहे. तर हे होते आजचे 5 मुद्दे, ज्यामुळे तुम्ही तुमचं करिअर, तुमचं 10वी-12वी नंतरचे निर्णय अतिशय सोप्या पद्धतीने घेऊ शकता. व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांना सुद्धा गोष्टी क्लिअर होऊ दे. आणि सगळ्यात महत्वाचा, आपला पुढचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे बॅक पेनवरचा. तुमचे कोण काका, काकू, मामा, मावशी, आजी, आजोबा, आई, वडील कोणाला जर बॅक पेन असेल तर प्लीज कृपया त्यांना तो व्हिडिओ दाखवा. तो पुढचा व्हिडिओ असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं, मी जो पहिला पॉईंट सांगितला होता ना, निवांत व्हा, त्यासाठी काय करायचं, मेडिटेशन करायचं. मेडिटेशन करण्यासाठीचा कसा करायचं आणि काय करायचं,
पुन्हा नेमकं कसं बसायचं, कसे कपडे परिधान करायचे, हे सगळं पहिल्या व्हिडिओमध्ये, त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल आणि इथे वरती तुम्हाला दिसेल सुद्धा. पहिलाच व्हिडिओ आहे, म्हणजे याच्या आधीचा व्हिडिओ असणार आहे. जाऊन बघा, बसा, शांत व्हा, ते मेडिटेशन करा. आतमध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर येईल, सकारात्मक वाटेल. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात, खूप खूप धन्यवाद. परत एकदा थँक्यू म्हणते मी. दुसरी गोष्ट, तुमच्या मित्रमैत्रिणींना, आईवडिलांना हा व्हिडिओ भरपूर शेअर करा. व्हिडिओ मनापासून आवडलेला आहे तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायचंय, ज्याच्यामुळे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन अगदी व्यवस्थित येईल. मी व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि निरोगी जगा.